युवा पिढीला आपल्या मतांचे प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजेत. मात्र भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा मंजूर नाहीत. स्वातंत्र्यानंतर वर्दीतील 78,000 जवानांनी देशासाठी आपले प्राण गमावले आहेत. त्यांनी देशाचे तुकडे करण्यासाठी नव्हे तर भारत अखंड ठेवण्यासाठी बलिदान दिले आहे. हा देश एकसंध, संघटित आणि महासत्ता बनवण्याची जबाबदारी आता तरुणांच्या हातात आहे. तरुणांनी देशाला अखंड ठेवून महासत्ता बनवावे. भारतीय सेना ही देशातील जनतेची सेना आहे आणि तिचा प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटला पाहिजे, असं मत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह गाडगे, पोलीस अंमलदार रणजित पाटील, देवा चव्हाण, पवन माने आणि पोलीस हवालदार निलेश बोर्डे यांना यंदाचा 8वा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. नरेल येथील शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर होते. विंग कमांडर विनायक डावरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी यावेळी उपस्थित होते. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. राजेंद्र निंभोरकर यांनी सर्जिकल स्ट्राईक विषयी अनुभव कथन केले. यावेळी बोलताना विनायक पुरुषोत्तम डावरे म्हणाले, पोलीस हे समाजाचे अत्यंत आवश्यक घटक आहेत, मात्र त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. गुन्हा घडल्यानंतरच पोलिसांची आठवण येते. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून नागरिकांचे रक्षण करण्याचे पोलिसांचे कार्य अप्रतिम असल्याचं त्यांनी सांगितलं. ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले, पोलीस आणि सैनिकांनी देशासाठी केलेले कार्य व त्यांचे बलिदान विद्यार्थ्यांना समजावे आणि युवकांना देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने शौर्य पुरस्कारांचं आयोजन करण्यात येतं. आजकाल जे युवा पिढी आहे, जे प्रदर्शन करते आहे, प्रत्येकाला प्रदर्शन करायचा हक्क आहे आणि तो सगळ्यांनी बजावलाच पाहिजे. पण त्यामध्ये जर कोणी, जसं शार्दूलजींनी सांगितलं, की कोणी म्हणत असेल की भारत तेरे तुकडे होंगे, हे मंजूर नाही. आपल्या स्वातंत्र्यानंतर आपल्या वर्दीतल्या लोकांनी 47 पासून ते आजपर्यंत 78,000 लोकांनी आपले जीव गमावले आणि ते जीव तुकडे करण्यासाठी गमावलेले नाही. हे भारत अखंड ठेवायसाठी आपला जीव गमावलेला आहे. आणि जेव्हा 62च्या युद्धानंतर सगळे आपले जवान म्हणत होते की घर चले हम सदा जाने मन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो, हा वतन एकत्रित, संघटित आणि महाशक्ती बनवण्यासाठी तुमच्या हातात देत. आणि त्यामुळे तुम्ही सगळं करा, पण देशाला मजबूत करा. स्वातंत्र्यानंतरच्या 80 वर्षामध्ये दुर्दैवाने आपल्याकडे फार संस्थांनी राष्ट्रीयत्व आपल्याला शिकवण्यात फार माघार राहिली. परंतु जाधवर संस्था ही गेली 12 वर्ष हे कार्य करीत आहे आणि यातूनच पुढे भावी भारताचे सक्षम नागरिक तयार होणार आहेत आणि त्यांना जे संस्कार इथे दिले जात आहेत, त्यामुळे तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये देणारी ही शिदोरी ही शिक्षण संस्था तुम्हाला देत आहे. त्या उपक्रमापैकीच हा एक उपक्रम शौर्य पुरस्कार. वास्तविक पोलीस हे समाजाचे एक आवश्यक घटक आहेत, परंतु त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. आपल्याला त्यांची आठवण केव्हा येते? ज्या वेळेला काही गुन्हे घडतात त्याच वेळेला आठवण येते, एरवी आठवण येत नाही. परंतु ते समाजात राहून कायदा आणि सुव्यवस्था पालन करून नागरिकांचं जे संरक्षण करतात ते अतिशय अप्रतिम कार्य आहे. तर हे असे शांत किंवा ज्याला सायलेंट वॉरियर म्हणतात तसे आपले हे सायलेंट वॉरियर्स आहेत. आणि या शिक्षण संस्थेने त्यांना शौर्य पुरस्कार देऊन सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर एक फार मोठा आदर्श ठेवलेला आहे.